आज आपण गव्हाच्या पिठापासून बघा मस्त अशा कापण्या बनवतोय. तर त्याच्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतले बघा 2 वाट्या, गूळ 1 पाऊण वाटी, थोडंसं 1-2 पोहे खायचे बघा चमचा आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर बडीशेप, वेलची सोलून, नंतर जायफळ घेतले आणि बेसन थोडंसं. बघा एका पातेल्यामध्ये आपल्याला अगोदर गूळ घ्यायचा. इथं मी गूळ खिसून बघा दाबून असा भरलाय. आपण याच्यात जेवढा गूळ होता बघा त्याच्यात दुप्पट पाणी घालून घेणार आहोत. बघा अर्धी वाटी आपला गूळ होता, तर त्याच्यामध्ये बरोबर 1 वाटी पाणी घालून घेतले आपण. आता हे वितळून घ्यायचे गरम न करता. बघा गूळ खिसून घेतल्यामुळं आपण अर्ध्या मिनिटामध्ये तर बघा गूळ सगळा व्यवस्थित वितळलाय आपला. आता आपण अगोदर हे बारीक करून घेऊयात, आबडधोबड, जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. बघा एका ताटामध्ये आपण हे गव्हाचं पीठ, त्याचबरोबर बेसन आणि ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात. बघा याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली बडीशेप आणि विलायची घालून घेऊयात. बघा किंचित थोडंसं आपण मीठ टाकून घेऊयात. बघा याच्यामध्ये कडकडीत गरम केलेलं बघा आपण तूप घालून घेऊयात. 1 पोहे खायचे 4 चमचे बघा आपण तूप घातलेलं आहे. आता हे मिक्स करून व्यवस्थित घेऊयात. बघा आपण तुपाचं व्यवस्थित हाताने चोळून सगळीकडे बघा तूप लावून घेतलंय पिठाला. एकदम बघा असा लगेच आपला हा गोळा तयार होतोय. ह्या पद्धतीने घ्यायचे. आता याच्यामध्ये जे आपण गुळवणी बनवून घेतले बघा ते घालून घेऊयात. बघा आपण थोडं थोडं गाळणीच्या साह्याने बघा जसं आपल्याला लागेल असं गाळून घेणार आहे. बघा आपण व्यवस्थित बघा हा गोळा मळून घेतलाय पिठाचा. तुम्हाला गोड हवा असलं तर तुम्ही बघा गुळ आणि पाणी एक समप्रमाणात वापरू शकता. 1 वाटी गुळ आणि 1 वाटी पाणी. आता आपण हा गोळा 10 मिनिटांसाठी बघा रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत झाकून. बघा 10 मिनिटानंतर आपलं हे पीठ व्यवस्थित छान असं मुरलंय. आता आपण याच्या कापण्या बनवून घेऊयात. तर बघा पिठातला आपण एक गोळा घेतलाय. आता हे लाटून घेऊयात. खूप पण पातळ नाही बघा आणि खूप पण जाड नाही, असा मध्यम आकारात आपल्याला लाटून घ्यायचं आहे. चिकटत असेल तर बघा थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा. बघा आता याच्यावरून आपण थोडीशी खसखस लावून घेऊयात बघा सगळीकडे. याच्यावरून लाटून घेऊयात व्यवस्थित, म्हणजे खसखस चांगल्याला चिकटून राहील बघा. आता दुसऱ्या साईडने पण बघा पलटी मारून आपण अशीच खसखस लावून घेणार आहे. अशा प्रकारे बघा आपल्याला ह्या कापण्या कापून घ्यायच्यात सगळ्या व्यवस्थित. इतपत जाडीच्या अशा ठेवायच्यात, खूप पण पातळ नाही लाटायच्या. खूप जर पातळ लाटल्या तर वातड होतात, त्यासाठी थोड्या जाडच ठेवायच्या. बघा तेल आपलं ना खूप पण बघा कडकडीत गरम नाही आहे आणि खूप पण गार नाही. त्याच्यासाठी बघा असं एकदम परफेक्ट तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या सर्व कापण्या सोडून घेऊयात. ह्या कापण्या आपल्याला ना मीडियम गॅसवरती तळायच्यात बघा. खूप पण बारीक नाही आणि खूप पण मोठ्या गॅसवरती नाही बघा तळायच्या. एकदम मीडियम गॅसवरती आणि सतत असं हलवत तळायच्या, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळल्या जातील. आपल्या कापण्यांना व्यवस्थित असा बघा आता रंग आलेला आहे आणि एकदम बिस्किटासारख्या बघा झालेल्या आहेत ह्या. तर आपण काढून घेऊयात आता. तुम्ही पाहू शकता खसखस कसली छान दिसते याच्यावरती. आपल्या ह्या बघा खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात आतून पण कसले छान लेयर्स आलेले आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
चला तर मग धन्यवाद.